नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? तर चला आज करूयात पिझ्झा, ते पण बिना बेसचा. इथं मी 1 वाटी दही सॉरी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 4 चमचे दही, 1 चमचा साखर, आणि थोडंसं मीठ आणि बेकिंग पावडर 1 चमचा. बेकिंग पावडर घेतलेला आहे, बेकिंग सोडा नाही. आता बघू शकता इथे मी मर्दत आहे, चांगला मळून घेत आहे. आणि बघा बिना पाण्याचा मळलेला आहे. जर तुम्हाला वाटलं तर थोडं दही घेऊन आणि मळू शकताय, पण हे आपल्याला घट्ट मळायचं आहे. तर त्यात एका वाटीत 4 चमचे दही बस होते. बघू शकताय तुम्ही की तर मी 5 ते 10 मिनटं झाकून ठेवला होता. मस्त असा फुललेला आहे. परत एकदा तेल लावून मस्त ते मळून घ्यायचं आहे जोपर्यंत सॉफ्ट होत नाही. तुम्हाला ज्याचा राग आहे त्याचा सगळ्यांचा राग त्या मैद्यावर काढू शकताय तुम्ही, कणकीवर. बघा मस्त असा 5 मिनटं झाकून ठेवूया. बघा कसा फुललो आहे, मस्त असा फुललेला आहे मैदा आपला. आता बघा ह्याला मी जाळीची प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावर एक गोळा ठेवून मस्त असा ही करून घेतलेला आहे, स्प्रेड करून घेतलेला आहे. तुम्ही लाटू पण शकता. आणि मॅगीचा चमचा घेऊन ह्याला अशी होलं पाडलेली आहे. आणि इथे पिझ्झा सॉस घेतलेला आहे, मायोनीज घेतलेला आहे, टॅमॅटो सॉस घेतलेला आहे आणि मोझरेला चीज स्प्रेड केलेला आहे. आणि तुम्हाला हवी ती भाजी तुम्ही ह्याच्यावर घालू शकता. मी फक्त कांदा टॅमॅटो घातलेला आहे, बघू शकता. आणि कढई इथं फ्रीट व्हायला ठेवलेली आहे 5 मिनटं अगोदर. बघू शकताय तुम्ही, मस्त असं तयार झालेला आहे पिझ्झा. आता ह्याला करूया बेक. बेक करायला इथं कढई मी ठेवलेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा मस्त असा मोझरेला चीजचा वरून पण घातलेला आहे आणि खिसून मी क्यूब्स पण घातलेला आहे. आता हा मस्तपैकी बेक करायला ठेवूया. 10 ते 15 मिनटात मस्त असा बेक होतो. मला 15 मिनटं लागली, तुम्हाला किती लागतात ते बघा. आणि हा एकदा 5 मिनटं फास्ट मीडियमवर ठेवायचा आहे, नंतर मीडियम गॅसवर करून घ्यायचं आहे. बघा मस्त आपला पिझ्झा बेक झालेला आहे. त्याच्यावर मी ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून कट करून घेतलेला आहे. आणि बघा खालून अजिबात लागलेला नाही, मस्त असा बेक झालेला आहे. मस्त ना? तुम्ही एकदा नक्की ट्राय